आता प्रत्येकाच्या वडिलांची इच्छा असते तर आपलं लेकरू शिकलं पाहिजे, नाही का? आणि गावामध्ये बोराळ्यामध्ये शाळा नसल्यामुळे एरंड्यामध्ये शाळा होती. किसनरावांनी बाबांच्या वडिलांनी काय केलं, बाबांचं वयाच्या 7व्या वर्षी त्या एरंड्याच्या शाळेमध्ये नाव दाखल केले. पण बोराळ्यावरून एरंड्याला जात असताना मधात एक नदी लागते म्हणे, मोठा ओढा किंवा नदी आहे, नाही का? त्या नदीवर त्यावेळेस पूल नव्हता, रस्ताही बांधलेला नव्हता. मग नदीला कधी कधी पूर यायचा पावसाळ्यामध्ये, आणि जात असताना बाबा त्या नदीच्या थोड्याशा प्रवाहामधून जात होते शाळेमध्ये. पण येत असताना जर पाऊस झाला तर नदीला पूर यायचा आणि बाबा तिकडे पलीकडच्या काठावरच काय व्हायचे, अडकून बसायचे. मग पावसाळ्यात नदीला पूर आला त्यावेळेस त्या नदीच्या थोडा जवळ पलीकडच्या काठावरती एरंड्याकडे सुताराचा कामठा होता. काय होता? त्या सुताराच्या कामठ्यावरती बाबांचा मुक्काम पडायचा. असे बरेच बाबांच्या जीवनामध्ये प्रसंग आहेत, दुःखाचे प्रसंग आहेत. असा बराचसा काळ बाबांच्या जीवनामधला लोटला गेला नाही बा. ज्यांच्या जीवनामध्ये मी बोलून गेलो दुःख असते ना, त्यांच्या जवळ कोण येत असतो? भगवंत येत असतो. अगोदरही तुम्हाला सांगून गेलो, दुःख भाग्यवान आहे की सुख भाग्यवान आहे? पुन्हा एकदा प्रश्न करतो मी तुम्हाला, कोण भाग्यवान आहे? सुख भाग्यवान आहे की दुःख भाग्यवान आहे? सांगा. प्रत्येक जण सांगेल सुख भाग्यवान आहे. प्रत्येक जण सुखाचीच इच्छा करतोय. ते सुख दुःखाला म्हणते अरे दुःखा तू भाग्यवान आहेस, ते दुःख सुखाला म्हणते अरे सुखा तू भाग्यवान आहेस. त्या दुःखाला सांगितलं सुखाला अरे तूच भाग्यवान आहेस. म्हटलं का? प्रत्येक जण तुझी इच्छा करतोय, प्रत्येक जण देवाकडे तुलाच मागतोय, मला सुख पाहिजे, मला सुखात ठेव, मला सुख पाहिजे, मला सुखात ठेव. खरा भाग्यवान तर तू आहेस. ते सुख म्हटलं नाही, मी नाही भाग्यवान. खरा भाग्यवान तू आहे दुःखात. खरं भाग्यवान तर दुःख आहे. दुःखाला विचारलं मी भाग्यवान कसा काय? पुन्हा सुखाला सांगायला सुरुवात केली. अरे माझी प्राप्ती झाली, सुखाची प्राप्ती झाली, पैसा प्राप्त झाला, गाडी मिळाली, बंगला बांधला गेला की आपलीच माणसं आपल्याच माणसांना विसरतात, आपलीच लोक आपल्याच नातेवाईकांना विसरतात, आपलीच लोक देवाला सुद्धा विसरतात. सुख प्राप्त झाल्यानंतर पण दुःख प्राप्त झालं की आपलीच लोक आपल्याच लोकांना आठवत असतात, आपलीच लोक आपल्या नातेवाईकांना आठवत असतात, आपलीच लोक देवालाही आठवत असतात. म्हणून जीवनामध्ये दुःख येणं फार महत्वाचं आहे. कधी तर तुमच्याही जीवनामध्ये दुःख आलं तर कधीच खचून जाऊ नका बाईबा. कधीच देवाला जाऊन सांगू नका देवा आमच्या जीवनातलं दुःख फार मोठं आहे, कधीच सांगू नका. अरे देवाच्या देवळामध्ये जाऊन कधीच सांगू नका देवा आमच्या मागचं दुःख फार मोठं आहे, आमच्यावरती आलेलं संकट फार मोठं आहे. उलट त्या संकटाला जाऊन सांगा, त्या दुःखाला जाऊन सांगा आमचा देव फार मोठा आहे, आमचा भगवंत फार मोठा आहे. म्हणून दुःख ज्या वेळेस होते ना मायबाप आपल्याला, त्याच वेळी सुख मिळत असते, भगवंताची प्राप्ती होत असते. म्हणून आपल्याही जीवनामध्ये कधी कधी दुःख आलं पाहिजे, दुःखाला कधीच घाबरू नका. बाबांच्याही जीवनामध्ये बरेच दुःखाचे प्रसंग येऊन गेले. अजूनही बाबांचं जीवन चरित्र आपल्याला उद्या बघायचंय. अल्पशा वेळेमध्ये आता आपल्याला भोजनाला पंक्तीला बसायचंय. पुढचेही कार्यक्रम आपल्याला वेळेमध्ये पार पाडायचे आहे. म्हणून आपल्याला ही कथा बाबांची, लोटांगणी बाबांचं जीवन चरित्र कथा, आजचा मुक्काम आपल्याला इथंच थांबायचा आहे. इथंच या ठिकाणी आपल्याला विराम घ्यायचा आहे. एकदा बाबांच्या नावाचा जय जय घोष करा. रामचंद्र बाबा की पुंडलिक वरदा विठ्ठल